नांदणी येथील जैन मठातील महादेवी हत्तीला ज्या वेळेला वनतारामध्ये रवानगी करण्यात आली, यानंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली होती। खरं तर 33 वर्ष ती या मठामध्ये होती। तेथील ग्रामस्थ असतील किंवा जैन बांधव असतील यांच्याशी एक भावनिक नातं जे होतं त्या हत्तीनेचं जुळलं गेलं होतं। आता या हत्तीनेच्या बाबत एक महत्त्वाची हालचाल, एक सुखद हालचाल सुरू झाली असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर असताना त्यांनी जैन बांधवांच्या शिष्टमंडळासोबत भेट घडवून आणली होती आणि या भेटीदरम्यान धैर्यशील माने यांनी त्यांच्या लोकभावना जाणवून दिल्या होत्या। यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन अनंत अंबानी यांच्याशी सकारात्मक चर्चा करून एक टीम कोल्हापूरला पाठवण्याची सूचना केली होती। त्यानुसार त्यांनी चार्टर विमानाची सोय केलेली आहे आणि त्या विमानातून आता सध्याच्या घडीला ती जी काही टीम आहे ती टीम कोल्हापूरमध्ये दाखल होते आणि यानंतर ही टीम नांदणीकडे रवाना होणार आहे आणि नांदणीमध्ये महाराजांशी चर्चा करणार असल्याचं बोललं जातंय। वनताराचे CEO विहान कर्णी, खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय महाडिक, जय पेंढारकर, साहिल शेख, अजित कुमार, धनीराम सरोज, विजय शितोळे अशी ही टीम जी आहे ती आता नांदणीकडे रवाना होणार आहे। ज्या वेळेला महादेवी हत्तीनेला गुजरातमधील वनतारामध्ये पाठवण्यात आलं होतं, यावेळेला महादेवी आमचीच होती आणि आमचीच राहील अशाबाबतची जी काही पोस्ट होती ती पोस्ट धैर्यशील माने यांच्या फेसबुकवरून व्हायरल झाली होती आणि त्यानुसारच खासदार धैर्यशील माने यांनी प्रयत्न करून आता याबाबतची एक सकारात्मक हालचाल सुरू केलेली आहे। वनताराची टीम आता कोल्हापुरात पोहोचते, थोड्याच वेळात ती पोहोचेल आणि इथून ते नांदणीला जातील। या ठिकाणी नेमकी काय चर्चा होणार आहे, खासदार धैर्यशील माने यांच्या या पुढाकारातून जे काही हालचाली सुरू झालेल्या आहेत त्याला यश मिळण्याची चिन्ह दिसत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।